झी 24 तास एक पाऊल पुढे। पोप बेनेडिक्ट 16 यांच्या ऐतिहासिक राजीनाम्यानंतर नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी मतदानाचा अधिकार असलेले जगभरातले 120 कार्डिनल्स व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल झालेत। नक्की कशी होते ही निवडणूक आणि कोण होणार पोप, पाहूयात एक रिपोर्ट। कोण होणार नवा पोप या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सिस्टाईन चॅपलमध्ये हे सगळे कार्डिनल्स एकत्र जमलेत। या निवडणुकीत 69 देशांचे 120 कार्डिनल्स सहभागी झालेत। पोप होण्यासाठी फक्त 3 अटी आहेत। तुम्ही पुरुष असायला हवं, बाप्तिस्त असायला हवं आणि वय 80 वर्षांपर्यंत जास्त नको। सिस्टाईन चॅपलच्या छतावर आणि भिंतीवर मायकल अँजेलोच्या अखेरच्या न्यायाचं द लास्ट जजमेंटचं अतिशय भव्य पेंटिंग साकारण्यात आलंय आणि त्यामध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत येशू आहे। म्हणूनच सिस्टाईन चॅपलमध्येच नव्या पोपची निवडणूक होते। या निवडणुकीदरम्यान वापरायला परवानगी नसते। पोपची निवडणूक प्रक्रिया साधारण 3 दिवस चालते। पोपच्या निवडीसाठी उपस्थित कार्डिनल्स पैकी 2/3 मतांची गरज असते। रोज सकाळी आणि दुपारी असं 2 वेळा मतदान होतं। प्रत्येक कार्डिनल्सला एक आयताकृती कार्ड दिलं जातं। त्यावर ते आपल्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव लिहितात। जोपर्यंत स्पष्ट बहुमत मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहते। 3 दिवसात निवड झाली नाही तर ज्येष्ठ कार्डिनल्स पोपची निवड करतात। पोपची निवड झाल्याचे संकेत देण्याची पद्धत मोठी मजेशीर आहे। निवडणुकीतल्या प्रत्येक फेरीनंतर चॅपलच्या चिमणीमधून एक विशिष्ट प्रकारचा धूर सोडला जातो। त्या फेरीत पोपची निवड झाली नसली तर एक केमिकल त्या धुरात मिसळलं जातं। ज्यावेळी पोपची निवड होते त्यावेळी स्वच्छ पांढरा धूर चिमणीबाहेर सोडला जातो आणि घंटाही वाजवली जाते। तेव्हाच बाहेर असणाऱ्या सगळ्यांना पोपच्या निवडीची बातमी कळते। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।